भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। वसुंधरा राजे, राम माधव, भारती पवार हे राष्ट्रीय उपाध्यक्ष असतील। विनोद तावडे पुन्हा राष्ट्रीय सरचिटणीसपदी नेमले गेलेले आहेत। BL संतोष राष्ट्रीय संघटन महामंत्री बनलेले आहेत। महाराष्ट्रातून पीयूष गोयल, विनोद तावडे, भारती पवार आणि शिवप्रकाश हे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत। पीयूष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। स्मृती इराणी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या आहेत। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 13 उपाध्यक्ष आहेत, तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 10 महिलांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे। महाराष्ट्रातून 4 जणांची वर्णी लागली आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे, सहसरचिटणीसपदी शिवप्रकाश, राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी पीयूष गोयल, तर राष्ट्रीय उपाध्यक्षपदी भारती पवार यांची नियुक्ती झालेली आहे। महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील किंवा कोषाध्यक्ष म्हणून पीयूषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जी लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। मला विश्वास आहे की ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम करेल, सरकारला संघटनेशी जोडण्याचं काम करेल। मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच त्यांनी हा विश्वास टाकला, त्या विश्वासाला नक्कीच त्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी राज्यातले जसे प्रवास केले, तर आताही पुढे त्याच माध्यमातून काम करेल। देशाची सेवा करत असताना संघटनेची ताकद खूप बळ देते आणि तीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षांना खरी उतरण्याचं मी काम करते।